ते झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक आणखी मोठी अपडेट. बावधनमधल्या दुय्यम निबंधक कार्यालयातल्या दस्तांची तपासणी होणार आहे आणि रवींद्र तारूंनी नोंदवलेल्या या 20,000 दस्तांची आता तपासणी होणार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रवींद्र तारू सध्या निलंबित अधिकारी आहेत आणि रवींद्र तारू यांनी नोंदवलेली आतापर्यंतची जी दस्त नोंदणी आहे या सगळ्याची तपासणी होणार आहे. 20,000 जवळपास हा सगळा दस्तऐवज आहे आणि त्याची तपासणी होणार आहे. बावधनमधल्या दुय्यम निबंधक कार्यालयातल्या दस्तांची तपासणी होईल. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाची नावं आलेली होती. यामध्ये जसं एक सर्वसामान्य नाव पुढे आलेलं होतं, मात्र किती मोठी भूमिका निभावलेली होती ते शीतल तेजवानीच्या रूपात पुढे आलेलं होतं. त्याचप्रमाणे वारसदार मोठ्या संख्येनं होते, जवळपास शेकडोच्या संख्येनं होते. दोन महत्त्वाची नावं आलेली होती या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये आणि ती म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती ती, आणि त्याचबरोबर काही सरकारी अधिकाऱ्यांची नावं वेगवेगळ्या पदावर असलेली, कशा प्रकारे सगळी मदत झालेली आहे नोंदणीपासून ते सगळा व्यवहार होईपर्यंत अशी अनेक महत्त्वाची नावं आली. त्यामध्येच एक मोठं नाव म्हणजे रवींद्र तारू आणि त्यांनी नोंदवलेल्या 20,000 दस्तांची आता तपासणी होणार आहे. ह्या दस्तांची नोंदणी नेमकी कशी झाली आहे, सगळी कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित झालेली आहे की नाही, हा सगळा तपास आता इथून पुढे होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकशीच्या घेऱ्यामध्ये असलेल्या या अधिकाऱ्यांबाबत पुढे काय होते हेही पाहायचं आहे.